मला सगळेजण सुपारी क्वीन म्हणतात, सुपारी कुमारी म्हणतात. तर आमच्याकडे असं आहे की एखाद्या कार्यक्रमाला तुम्ही जेव्हा जाता आणि मग त्याचं जे तुम्हाला मानधन मिळतं, तर आमच्या भाषेमध्ये ती सुपारी असते. सुपारी. तर कितीची सुपारी आहे असं आपण म्हणतो. काही काही स्क्रिप्ट वर्कआउट नाही व्हायच्या, तर ह्याच्यात काही घडत नाही, ह्याच्यात काही घडत नाहीये. तर तो असं गेला बाहेर निघून, म्हणाला थांब मी जरा आलो जाऊन. मग तो असं काहीतरी एक फेरफटका मारून आला आणि मग मला म्हणाला, अरे ए सुपर, तो मला सुपर म्हणतो. ते सुपर काय करायचं म्हणजे मला काय माहिती, तुला काय, तुला त्या लिवायलाच येत नाही, मी काय करू. तो हे हे काय असं बोलते, म्हणजे मी कुठे काय बोलते, तू तर विचारलं मला तू काय करतो ते. तर तो मला म्हणाला, हे असं बोलू शकशील तू अख्ख्या स्क्रिप्ट मध्ये, अख्ख्या स्किट मध्ये बोलू शकशील. हा मग बोलेन. तर तो म्हणाला की थांब मग मी उद्या काहीतरी लिहून आणतो. आणि मग ते त्याने थुपली या पादुकुठे लिहून आणलं आणि त्याने ते इतकं अप्रतिम लिहिलं होतं की कोण कुठे मत का त्याला हे पण आम्हाला माझ्या काय म्हणतात ना आपण पदरचं आपण टाकतो ते सुद्धा टाकावं लागलं नाही, इतकं त्याने उत्तम स्क्रिप्ट लिहून आणलं होतं. आणि त्या दिवशीचं आम्ही परफॉर्मर ऑफ द वीक होतो. टेक्निकल रिहर्सल झाली आणि नंतर असं त्यांना जाणवलं की ह्याच्यात काही घडतच नाहीये, काही नाहीच आहे. मग ते म्हणले मग काय करणार, काय कसं काय करायचं. ते म्हणले की नाही नाही काही नाही, हे नका करू. आणि ही गोष्ट 5 वाजताची आणि 7 वाजता इव्हेंट सुरू होणार, फू बाय फू फिनाले. मी म्हटलं 2 तासात काय होणार आहे, काय करायचं. मग आम्हाला एका रूम मध्ये बंद केलं, मी, कुशल पेद्रिके, तुषार देवल आमचा म्युझिक, आणि मी, कुशल भाऊ, आम्हाला एका रूम मध्ये बंद केलं आणि त्याच्यानंतर जे बाहेर आलं ते स्किट होतं. मग तू असं कर, मी असं करतो, मी आपण बोलूया, माझ्यावर काहीतरी करूया, मग जास्त डायलॉग नको कारण भाऊला लक्षात राहत नाहीत. आता एवढं रिहर्सल करून नाही लक्षात, 2 तासात काय लक्षात राहणार. मग आपण म्युझिकवर खेळूया, आपण ऍक्शन रिॲक्शनवर खेळूया. अख्खं स्किट तसं केलं आणि त्या वर्षी आम्ही विनर झालो. तुझं सासूशी किती भांडण झालं. आपण नेहमीच बघतो सासू सुनेंचा म्हणजे 36चा आकडा असतो. तर मला सांग, तुला तुझ्या सासूचा काय अनुभव. सासू बरोबर भांडण करायला सासू नव्हती घरात. कारण की म्हणजे माझ्या लग्नाच्या आधी माझा नवरा जेव्हा लहान होता तेव्हाच त्या घराबाहेर पडल्या होत्या. एक कॅन्सर पेशंट बाईला त्या सांभाळायच्या आणि मग नंतर काही कारणाचं नाही त्यांचं जमलं आणि त्या नाही आल्या. पण माझं असं सारखं असायचं की मला ना ते सासू सासरे नणंद भाऊजे असं सगळं असं कुटुंब हवं होतं, पण ते काही जमलं नाही. तर मग मी विचारलं याला नवऱ्याला की कुठे असतात त्या, काय असतात. तर त्यांनी सांगितलं इथे ते असतात वगैरे. तर माझं असं झालं की मग भेटूया आपण जाऊन. त्याच्यामुळे नको नको आपण नाही भेटायचं, आपण म्हणजे आपल्याकडे कोणी असं हे नाही करत आहे. म्हटलं तो मॅटरच नाहीये, तुला जन्म दिलाय, तुझी जन्मदात्री आई आहे, त्यांना भेटायलाच पाहिजे. म्हटलं असं कसं नाही भेटायचं. मग माझा एक दीर आहे राहुल म्हणून, राहुल पाठारे, मग मी त्याला हाताशी घेतलं आणि मग मी त्यांना शोधून काढलं. मग त्यांच्याकडे गेले, शोधून काढलं. तुला काही पत्ता नव्हता, काहीच पत्ता नव्हता. मग शोधून काढलं, त्यांना भेटले. छान गोड प्रेमळ बाई, हातात सुगरण, अक्षरशः अन्नपूर्णा बाई एकदम. मग छान आमचे छान बॉन्डिंग पण चांगलं झालं वगैरे. पण त्यांना हेवी डायबिटीस असल्यामुळे त्यांना नंतर खूप लक्षात राहत नव्हतं. म्हणजे आम्ही त्यांना नेरे गावामध्ये एका ठिकाणी ठेवलं होतं, कारण लक्ष ठेवणं खूप गरजेचं होतं आणि घरात ते राहून पॉसिबल होणार नव्हतं, शक्य नाही. हा. तर मी नवऱ्याला म्हटलं की कोणीही कितीही माझ्या विरोधात केलं तरी म्हटलं मी त्यांना सोडणार नाही. म्हटलं मला नाही हे ऐकायला आवडणार की तुझी आई बेवारस म्हणून गेली. खरंच ही कौतुकास्पद गोष्ट आहे. नाही तर आपण बघतो की छोट्या छोट्या कारणावरून सासू सुनांची भांडणं होतात आणि इथे ज्या निघून गेलेल्या होत्या तुझ्या सासूबाई, त्यांना तो पुन्हा आणलंस, त्यांची काळजी घेतलीस. खरंच तुझं करावं तेवढं कौतुक कमी आहे. मला असं वाटतं की मला तो आनंद मिळाला पाहिजे. भले मी त्यांच्याबरोबर राहिले नाही, मला सासू सुनेचे तू म्हणतेस तशी भांडणं असू दे, प्रेम असू दे, काही मला अनुभवता आलं नाही, पण ठीक आहे. पण मला असं वाटतं की त्यांची मुलं आहेत आणि अशा परिस्थितीत आहेत की ते त्यांचा सांभाळ करू शकतायत. आणि त्याच्यानंतर सुद्धा जेव्हा त्या आजारी, म्हणजे खूप डायबिटीस वाढलं, त्यानंतर त्यांची तब्येत एकदम त्यांच्या लक्षात काही राहीना, तर आम्ही दोघं जेव्हा त्यांना भेटायला जायचो तेव्हा ते माझ्या नवऱ्याला नाही ओळखायचे, ते मलाच ओळखायच्या. त्यामुळे त्या बाई मला म्हणायच्या की त्या कोणालाच ओळखत नाही, फक्त त्या तुमचंच नाव घेतात. आणि सारखं ते सांगतात, माझी सून सिरियल मध्ये काम करते, माझी सून हे करते, माझ्या घरात माझे फोटो बिटो घेऊन सगळ्यांना फोटो बिटो दाखवत फिरायचे ते. त्यांना छान आठवणी राहू दे की आपली मुलं आहेत, आपली सून आहे. तुझं लग्न कसं झालं? लव्ह मॅरेज का अरेंज मॅरेज? ऍक्च्युअली बघितलं तर
आणि तुझ्या नवऱ्याचं नाव काय ते खूप वेगळं आहे, मिनेश. का मिनिश असं काय मिनेश त्याचा मिनेश. अर्थ काय, म्हणजे काय हे नाव वेगळं, म्हणजे तो गुज्जू फर्स्ट नाव टाइम आहे ऐकलेस. actually. हा, हा, गुज्जू, गुजराती नाव आहे. जयेश, पंकज, जिग्नेश. हा, ते त्याचं साधारण मिनेश म्हटलं तरी लोक मनीषच करतात त्याचं, पण त्याचं नाव मिनेश आहे. आता त्याचा अर्थ काय मला नाही माहिती बाबा, एवढे वर्ष, आता 28 वर्ष झाली लग्नाला, आज घरी जाऊन विचारते. पण आमचं ऍक्च्युली आम्ही तो या शिर्डी, क्षेत्रातलाच आहे का, नाही नाही नाही, नाटक तो वगैरे? लॉईड फायनान्स मध्ये होता. हा. आणि आम्ही शिर्डीला एकदा पिकनिकला गेलो होतो, तेव्हा ट्रेन मधली ओळख. अच्छा. आणि मग नंतर असं झालं की ओळख छान झाली, मग ते 3 मित्र होते, आम्ही मैत्रिणी, असं मग करून दरवेळेला आपण मग कुठेतरी फिरायला पिकनिकला जाऊया वगैरे असं करून तो एक ग्रुप झाला आमचा. आणि मग डायरेक्ट त्याने त्याच्या घरी वहिनीला सांगितलं आणि ते लोकांनी डायरेक्ट मला मागणी घातली. सो असं काही डोक्यात तुझ्या नव्हतं. बरोबर मला बरंच काही गोष्टी माहिती आहेत, आपण इतक्या वर्षाच्या मैत्रिणी आहोत, पण मला हे सगळं माझ्या दर्शकांना सांगायचंय, त्यामुळे मी हे तुझ्याकडून काढून घेते. तुझ्या बाबतीत सगळंच असं वेगळंच काहीतरी होतं सगळ्याच गोष्टीत. हो. तुझं लग्न म्हणा वेगळ्या टाईपने झालंय, तुझं आता जे आग्र्याहून सुटका तसं अजमेर वरून सुटका, किंवा तुझं बालपण गेलंय वेगळंच गेलंय, की तू म्हणतेस की कपडे भांड हे कोणी ऐकलं नसेल अशा, म्हणजे विश्वास बसणार नाही तुझ्याकडे बघून. तसंच तुझा नवरा म्हणजे आपण हाऊस वाईफ म्हणतो, तसा तुझा नवरा म्हणजे हाऊस हजबंड आहे. हो. असं म्हणजे मी जे त्याला ओळखते ते माहितीये. आपण एकदा त्या हायवे गोमांतक मध्ये पण जेवायला गेलो होतो, मला आठवतंय की अशी छान सुरमईचा मोठा तुकडा, कालवण भात, तू, मी, अर्चना आणि तुझा नवरा होता. तर तेव्हाच मला कळलं की फिश बहुतेक तुमच्या घरी भरपूर आवडते. तर मुख्य सांगायचं की त्याच्या बोलण्यावर माझ्या लक्षात आलं की हा हाऊस हजबंड आहे. हो. आपण हाऊस वाईफ म्हणतो तसा हाऊस हजबंड. तर हा काय प्रकार आहे सांगशील का? लॉईड फायनान्स मध्ये माझा नवरा जॉबला होता आणि मग नंतर असं झालं की लग्न झालं, थोड्या दिवसानंतर त्याचा जॉब गेला. मग माझी तर नाटकं आणि भरपूर कामं चालूच होती. आणि मग नंतर त्याने बाकीच्या गोष्टी पण बऱ्याचशा ट्राय केल्या सगळीकडे, कुठे ICIC मध्ये पण होता तो छोट्या, पण ते काय झालं की त्याला ते जमलं नाही, म्हणजे ते जॉब जमेना. आणि माझं पण असं झालं की मिहीर तोपर्यंत झाला होता, मिहीरचा जन्म झाला होता, मग असं कोणाला तरी घरी ठेवायचं सांभाळायला, सो ते पे करावं लागणार आपल्याला. आणि ती काही परिस्थिती नव्हती. माझी आई माझ्या सतत बरोबर असायची, म्हणजे सपोर्टिव्ह होती. तर माझं असं झालं की मिनेशला भाई, आमच्याकडे आता तो युनिव्हर्सल बाबा झालाय, सो सगळेच म्हणजे हर्षदा कानविलकर पासून त्याला बाबाच म्हणतात सगळेजण. तर बाबाला मी म्हटलं की तू सांभाळ, काहीच प्रॉब्लेम नाहीये मला, की तू आता तर तो घरात बसून शेअर मार्केटिंग आणि ह्या गोष्टी करू शकतो. तर मला असं वाटतं की हे काय कमीपणाचं किंवा लाजेरवाणी गोष्ट नाहीये की नवरा काही काम करत नाहीये, तो करतोय. तो त्याच्यासारखं त्याला सूट होईल असं काम करतोय आणि त्याच्या बरोबरीला मोठं काम करतोय की ते माझं घर सांभाळ. सो मला आता असं वाटतं की घरामध्ये मी जेव्हा बाहेर पडते तेव्हा मी इथून डोक्यातनं इतकी मी शांत असते की मला माहितीये की माझा नवरा घरी आहे, तुला कसलीच माझ्या काळजी मुलांना नाही. सांभाळतोय, माझा नवरा उत्तम जेवण बनवतो, माझा नवरा सगळी कामं करतो आणि त्याला त्याच्याबद्दल काही असं वाटत नाही की मी का करू किंवा हे आणून दे मला, ते मग अशी कधी टीका झाली नाही का की ह्याने बांगड्या भरल्यात किंवा बायकांची कामं करतो ह्या अशा वगैरे असं? टीकांना मी धूप घालत नाही. मला काही फरक पडत नाही, कारण हे असे टीका करणारे आपली घर चालवायला येत नाही. सो मला अगदी असं बरोबर वाटतं की बोललीस. आपण त्या जेवढं तुम्ही, म्हणून मी सोशल मीडिया खूप नाही गोष्टी करत, की माझ्या पर्सनल गोष्टी मी खूप सोशल मीडियावर नाही गोष्टी करत, कारण तिथे जी लोक एकदा एकाच सवय त्या ट्रोलिंग. मी तुला इतकं पर्सनल विचारलं नसतं, परंतु मला हे कौतुकास्पद वाटतं मिनेशची गोष्ट, हो. की ज्या तऱ्हेने त्याने हँडल केलं म्हणून आज तू तुझं एवढं करिअर हो, करू अगदी शकलीस ना. अगदी अगदी. त्याने एक भक्कम जे घर सांभाळणं हे सगळ्यात मोठी जबाबदारी हो. असते. त्यातून काय अर्निंग नको मिळू देत, पण मुलांवर चांगले संस्कार करणे, घर सांभाळणं ही किती मोठी गोष्ट आहे, की ज्या बायका आपण नेहमीच करत असतो. हो. हे एक्सेप्शनल केस आहे की एखादा पुरुष हाऊस Exactly, हजबंड होतो आणि exactly. घर खरंच सांभाळतो. आहे. हे सगळ्यांना आणि कळावं. आपली मुलं त्याच्या वडिलांच्या हातामध्ये इतकी सेफ आहे की कुठल्या तरी तिराईत माणसाला ना. आपल्या मुलांना हातात देण्यापेक्षा हे बेटर आहे ना. सो मला नाही केव्हाही, काही वाटत केव्हाही. त्याच्याबद्दल, काहीच नाही. आणि मी असे काही जर म्हणजे आता एक तर मी ह्या गोष्टी टाकत नाही, आणि जरी ह्या तुझ्या पॉडकास्टच्या हिशोबाने जरी कोणी असं काही विचारलं काय झालं, मला काही फरक पडत नाही, म्हणून ही कौतुकास्पद गोष्ट आहे.
म्हणून मी मुद्दामाचा उल्लेख करते की लोकांना हे कळू देत की असं करणं म्हणजे काही हे नाही, की उलट जबाबदारी तुम्ही घेताय, हो, जास्ती कारण मुलं जबाबदार ही आहात. जबाबदारी नुसती आईची हो. नाहीये, वडिलांची पण आहे. हो हो सो गोष्टी करू देतात आणि अपडाऊन्स हे काय आयुष्यात आपल्या येतच असतात. म्हणजे सपोज टू बी उद्या एकदा मध्ये काही त्याची कामं चालू होती, तेव्हा माझ्याकडे काही काम नव्हतं, म्हणून काय आपण काय असं म्हणणार की अरे बापरे मी काहीच करत नाहीये, मी काय कमवू, असं नाहीये. हो ना. सो हे अपडाऊन्स असतात आणि म्हणूनच आज 28-29 वर्ष संसार झालाय. किती वर्ष झाली? 28-29. 97 ला लग्न माझ्या झालं. लग्नाला किती झाली असतील? तुझी 50. 46. सुप्रिया, तू आत्ताच म्हणालीस की तुला वॅम्पचा रोल करायला आवडतो, डोळे असे करून बोलायचं, दात असे करून बोलायचं खूप आवडतो. पण हा विनोद तुला कुठे सापडला? काय माहिती नाही, ऍक्च्युली खरं सांगायचं तर म्हणजे मी विनोदी भूमिका छान करते, एक मस्त काम केलं, मस्त काम केलं, मला असं व्हायचं की हो का, अच्छा म्हणजे हे जमतंय का आपल्याला, अच्छा ह्याला विनोद म्हणतात, वा वा. आणि मोठे दिग्गज लोक म्हणजे लवंगारे काय किंवा विजय चव्हाण काय, भरत, अंकुश, केदार बरोबर काम झालं, अशी लोक आजूबाजूला होती की असं झालं की अरे हा आपण जमतंय, आपल्याला करतोय, आपण छान येतंय आपल्याला. भाऊ कदम, नंतर फुबाई फूमुळे भाऊ कदम बरोबर काम झालं. सो अशा गोष्टी झाल्यानंतर आता की ओ अच्छा ओके ओके छान जमतंय आपल्याला, करू करू करू. तर मग असं झालं की अरे मजा येते आणि करायलाही. आणि धकाधकीच्या जीवनातनं आपण लोकांच्या चेहऱ्यावर छान हसू आणतोय, त्यांनी ते लोक रिलॅक्स होत आहेत, ही मला वाटतं जास्त पुण्याची गोष्ट आहे. सो खरी ते गोष्ट. सो मला असं वाटतं की त्याच्यासाठी मी जास्त प्रयत्न करेन. आता स्टेजवर म्हण किंवा नाटकामध्ये म्हण किंवा सिरियलमध्ये म्हण, जास्ती कुठले सहकलाकार तुला आवडतात की ज्यांच्यावर तुला काम करायला जास्ती तू कम्फर्टेबल असतेस, की केमिस्ट्री जुळली असं जे म्हणतो आपण? हा, ऍक्च्युली माझं ना तसं सगळ्याच कलाकारांबरोबर छान जमतं, मजा येते करायला. पण नाही, तरी सुद्धा एखादा कलाकार किंवा सहकलाकार असा असतो की नेमकं त्याला काय म्हणायचं ते तुला बरोबर कळतं, किंवा तुला काय अगदी शेवटच्या क्षणाला जर एखादी स्क्रिप्ट हातात आली किंवा एखादा कॉन्सेप्ट हातात आला, तर तेव्हा पण तुम्ही, कारण जे हास्याचे कार्यक्रम होतात, कॉमेडी कार्यक्रम होतात, त्याच्यात असं काय ठरलेली नसते स्क्रिप्ट अशी आहे, तुम्हाला ऐन वेळेला ते सांगतात ही स्क्रिप्ट आणि तुम्ही करा. तर तुम्ही बरोबर एकमेकांची भाषा, बॉडी लँग्वेज बरोबर एकमेकांना समजतं. असा कोण सहकलाकार आहे तुझ्या बरोबर की तुला वाटतं की याच्यावर माझं जास्ती छान जमत? भाऊ बरोबर एकतर आहे, भाऊ कदम, ग्रेट कलाकार हा. भाऊ. आणि आता जस्ट आमची एक वेगळी फळी तयार झाली, ते म्हणजे मी पंढरीनाथ कांबळे हा. आणि गौरव मोरे. हा, तो गौरव आणि माझं असं गौरव. होतं की एकतर आमच्यात एज डिफरन्स आहे, म्हणजे गौरव खूप लहान आहे, हो, पण काम करताना असं कुठेही जाणवत नाही की म्हणजे त्याच्या बरोबर काम करताना की अरे हा नवीन आहे मुलगा, किंवा हो. त्याला इतकं चपलक कळतं ना बरोबर की समोरचं आपण काय आता करणार आहोत, काय ऍडिशन घेणार आहे, मग त्याच्यावर काय म्हणायचंय. तो इतका गोड पोरगा आहे ना, आणि गोड काम करतो, आणि खूप कम्फर्टेबली मी त्याच्याबरोबर काम करू शकते. एक अतुल तोडणकर आहे, दिगंबर नाईक आहे, अंशुमन विचारे आहे, हे सगळे मित्र असे पण आहेत ना. जास्ती मला वाटतं तू आणि भाऊ हा, किंवा भाऊ तू बरोबर आणि सीझनच केलेत ना खूप, त्यामुळे ह्या सगळ्यांबरोबर इतकं कम्फर्टेबली काम करायला मिळालं. त्यामुळे पॅडी बरोबर तर मी कॉमेडीची बुलेट ट्रेनचे 350 एपिसोड केले. बापरे. म्हणजे 350 स्किट केले. भाऊ बरोबर तर फुबायफूचे 4-5 सीझन, निलेश साबळे म्हण. सो सयान यांच्या बरोबर राहून आहे ना खूप गोष्टी शिकायला मिळाल्या, खूप छान. आपण पण इम्प्रूव्ह होतो. म्हणजे अजूनही मला असं वाटतं की अजूनही ती शिकण्याची प्रोसेस चालू राहिली ना तर जास्त चांगलं असतं, की आपल्याला नवीन नवीन सगळ्या सतत, गोष्टी हो, सतत काहीतरी वेगळं करायला मिळतं. आणि मला असं वाटतं की लोकांना हसवणं फार कठीण आहे, कठीण. रडवणं खूप सोपं आहे. एकदा ग्लिसरीन टाकलं की घळाघळा यायला लागतात, आवाज बदलला की तू रडवू शकते. परंतु हसणं मनापासून, त्यांच्या लोकांनी काय म्हणायचं, त्यांचं हास्य काढून घेणं आणि त्यांना हसवणं, हे सगळ्यात कठीण आहे असं मला वाटतं. मग त्याच्यासाठी स्पेशल असं तू काही केलंयस का, ट्रेनिंग म्हणा किंवा काही वेगळं असं? नाही नाही नाही, काहीच नाही ट्रेनिंग. आणि समज हा, तू जर अभिनेत्री झाली नसतीस, मग ते कॉमेडी असू देत, वॅम्पचा रोल असू देत, कुठे, तर कोण झाली इन्स्पेक्टर. इन्स्पेक्टर ते एक झालं. परंतु तू स्वयंपाक
अतिशय सुंदर करतेस, मला माहितीये. खूप सुंदर. तर तुला असं वाटलं नाही का एखादं मस्तपैकी रेस्टॉरंट काढूया? रेस्टॉरंट काढलं होतं ना मध्ये, हा. एक रेस्टॉरंट काढलं होतं, महाराज पावभाजी, हा. स्पेशल पावभाजी वगैरे, चाप, सोया चाप वगैरे. तर पण तो अनुभव फारच म्हणजे शिकण्यासारखा होता. म्हणजे त्या एका अनुभवानंतर मला कळलं की पुढे काय नाही करायचंय, हो. काय करायचं नाही, काय नाही करायचं. पण आज कुठलेही रेस्टॉरंट एवढे धावतायत. हो, नाही माझं पण दर छान 2 चालू वर्षांनी होतं, प्रत्येक ठिकाण. सुंदर चालू हो, होतं माझं. हो. पण काही माणसांच्या वृत्तीमुळे ते मला बंद करावं हलगर्जीपणामुळे. लागलं. कारण की आपण म्हणतो ना, शेवटी समोरच्या माणसाला यश बघवत नाही, तशा गोष्टी झाल्या त्या. पण ठीक आहे, मिहिरला म्हटलं की ह्या पण गोष्टी आपण एक अनुभव घेऊया, नाही असं नाही. बरोबर. हा. आणि त्यावेळेला बऱ्याच लोकांनी माहिती नव्हतं तर कशाला करायचं, कोणी शहाणपणा करायला सांगितला होता, कोणी हे असे बऱ्याचशा गोष्टी त्यांनी अशा आयुष्यात असे अनुभव मेसेज. आता येतातच ना प्रत्येकाचे सगळ्या. अनुभव, आता हा अनुभव माझ्या गाठीशी आहे, तर हो. मला पुढे काय नाही करायचं हे कळलं ना. कळलं. सो ठीक आहे, इट्स ओके. आणि एखाद्या गोष्टीत अपयश आलं याचा अर्थ काहीच आपण करू नये म्हणतोच असं ना, नाही. अपयशी यशाची पहिली पायरी हो, असते. हो. सो आता पुढे काय जेव्हा माहिती तू रिटायर झाल्यानंतर करू शकशील. तुझा मुलगा शेफ आहे करणारच तू म्हणतेस, करणारच मुलगा शेफ आहे तू 101%. म्हणतेस, हो तर त्याच्या मदतीने तू हो करू हो, शकते ना, डेफिनेटली करेन. नाही पण का? मी तर म्हणेन की मी तर त्याला म्हटलं की आता तू तुझं आयुष्य, तुला जिकडे काय, तुला बाहेरगावी जायचंय, तुला कुठे आउट ऑफ इंडिया जायचंय, काय करायचं ते कर. माझ्यासाठी म्हणून तू काही करू नको, मी माझं करेन, मी खमकी आहे. त्यांना मला काय प्रॉब्लेम, अभिनयाचं कितपत अंग आहे? दोघांनाही. अजिबातच नाही, दोघांनाही नाही. त्यांना या बिलकुलच क्षेत्रात यायचं नाही. नाही, अजिबातच. कारण माझी मुलगी सोनिया परचुरेकडे कथ्थक शिकते, अच्छा. आता ती विशारद होईल. हा. आणि हा शेफ आहे, तिला HR व्हायचं आहे. सो त्यांनी त्यांच्या 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 साईड्स त्यांनी चूज केल्यात, ते त्यांच्या पद्धतीने करतात. कारण मला काय त्या शिक्षणातलं फार काय आपल्याला कळत नाही, आपण फक्त फिया भरायचं काम करणार आहे, बाकी काही नाही. त्यांचं त्यांनी करू दे, त्यांना जे आवडतं ते करायला पाहिजे. या क्षेत्रात जसे वाईट अनुभव आपण म्हणतो तसे काही चांगले अनुभव पण आले असतील ना, की अनेक व्यक्तींना तू भेटतेस, तर त्याच्याविषयी सांग. या क्षेत्रामधले एकतर माझ्या लग्नामध्ये एकच सेलिब्रिटी आली होती, ती म्हणजे अलका कुबल. त्यानंतर माझ्या आयुष्यामध्ये एक व्यक्ती आली की ज्याच्यामुळे माझं काय म्हणतात त्याला, माझं आयुष्य, करिअर सगळंच बदललं. ते म्हणजे डिरेक्टर वैभव चिंचाळकर, की ज्याच्यामुळे कुलवधू मिळाली, कुलवधूमुळे बाकीच्या सगळ्या गोष्टी, म्हणजे सुप्रिया पाठारे म्हणून मला ओळख मिळाली, ती म्हणजे फू बाई फूमुळे. आणि त्याच्यानंतर माझ्या आयुष्यात आली हर्षदा खानविलकर, की तिच्या माझ्यामध्ये काही फार वयाचा फरक नाहीये, हो, 1-2 तुझ्या वर्षाचं इकडे बरोबरीचीच तिकडे असेल. असेल. पण कुठलीही गोष्ट आपण म्हणतो ना, एक पॉझिटिव्ह व्यक्ती आपल्या आयुष्यात आली की आपण पण पॉझिटिव्ह होतो. सो ती गोष्ट मला तिच्यामुळे जास्त प्रकर्षाने जाणवली, की कुठलीही गोष्ट, कुठलंही काही करायचं म्हटलं तर ती इतकी पॉझिटिव्हली आपल्याला छान गोष्टी सांगते, की आपलं असं होतं की हा, म्हणजे मी तिला विचारूनच सगळ्या गोष्टी, डेफिनेटली डिसिजन वगैरे जे काही घ्यायचे आहेत ते मी. हर्षदा म्हणजे आमच्याकडे तिला मम्मा म्हणतात सगळे, अख्ख्या इंडस्ट्रीची ती मम्माच आहे. मम्मा आहे. सो ती मम्मा सारखीच आहे, सगळ्यांची काळजी घेणं, सगळ्यांना छान रोल पण तसेच असतात तसेच तिचे. करते. हो, पण ती तशीच आहे, म्हणजे ती पण अशी डॅशिंग आहे, फुल जे येणार त्या परिस्थितीला ती तोंड देणार, ती तशीच आहे. त्याच्यामुळे माझं आणि तिचं खूपच छान जमलं. पण पुढे तुला आता काय करायचंय या क्षेत्रात? काय नाही, ह्या क्षेत्रात मी एक तर सांगू का, मी खूप वर्कहोलिक आहे, मला रोज काम लागतं. म्हणजे मला असं होतं की आता माझी सिरियल संपून 1 महिनाच झालाय, पण तरी माझं असं होतं की बापरे, मी काहीच करत नाही आणि सगळेजण कामं करतायत. तर माझ्या मैत्रिणी आहेत, माझी खूप बेस्ट फ्रेंड आहे सानिका वाणी म्हणून, तर ती मला नेहमी तेच म्हणते की अगं, आत्ता सिरियल संपली ना तुझी, एवढं काय तू टेन्शन घेते, दुसरी जरा मिळेल की, विश्रांती घे. विश्रांती घे. पण माझं असं होतं की झालं ना, आता महिना झाला, अजून किती विश्रांती घ्यायची. ती म्हणली अगं, विश्रांती म्हणजे स्वतःसाठी वेळ द्या. आता मी फिरून आले, थोडंसं कुठे जायचं असेल वगैरे काय ते केलं, सगळं झालं. आता म्हटलं आता काय, आता काम पाहिजे, आता नाही बाबा जमणार. तरी मी त्याच्यामध्ये एक फिल्म केली, आता अजून एक फिल्म पाईपलाईन मध्ये आहे. पण असं होतं की नाही, सिरियल, मी सांगू तुला, सिरियल हा माझा श्वास आहे.
सिरियल माझ्यासाठी खूप म्हणजे पण सतत सिरियल करून कंटाळा येत नाही? नाही. तेच तेच कथानक, तोच नाही. रोल. आता सारखं सारखं वॅम्पचा रोल करणं, अशा डोळ्या नाही, आता वेगवेगळं आहे ना. आता मी गेल्या आधीची माझी जी सिरियल होती ठिपक्यांची रांगोळी, हा, त्याच्यामध्ये मी ठिपक्यांची रांगोळी. अगदीच म्हणजे माई कॅरेक्टर खूपच वेगळं होतं. त्याच्यानंतर मी आता निरूपा केली, ती म्हणजे आउट अँड आउट विलन, आणि पण ती विलन नव्हती, ती प्रॅक्टिकल बाई होती, ती विलन नव्हती ती. सो ते केलं. आता वेगळं अजून काही रोल असेल तर अजून काहीतरी वेगळं, शेड्स खूप चांगल्या करायला मिळतात. नाही, आपण इतक्या सिरियल्स तू केल्या, तर त्यापैकी तुझी आवडती भूमिका कुठली किंवा तुझी आवडती सिरियल कुठली? एक तर आमची होणार सून मी या घरची, हो. त्यामधली सहा सहा सासवांची. सासवांची, ती एक सिरियल माझ्या खूप जवळची. ही ठिपक्यांची रांगोळी एक जवळची. असं माहेर नको ग बाई नावाची सिरियल होती, ती माझ्या खूप जवळची, म्हणजे सोनीवरच चालायची ती. ती खूप जवळची. मोलकरीण बाई, म्हणजे मोलकरीण बाई तर म्हणजे खूपच माझ्या म्हणजे हृदयात असलेली सिरियल आहे ती. ती एक मजा आली करताना. सगळ्याच सिरियल. पुढचं पाऊल, जी आम्ही 7 वर्ष सिरियल केली, ती एका तू आता सिरियल. इतक्या भूमिका केल्यास, परंतु हिंदीमध्ये काही पुढे आली नाहीस किंवा हिंदीमध्ये नाही, करायची इच्छा नाही आली? मी गेलेच नाही फार हा, हिंदीमध्ये, कारण हा. मी आता मर्दानी, राणी मुखर्जी बरोबर मर्दानी 1 मध्ये काम केलं. हम्म. तर तो एकच सीन होता, पण छान सीन लिहिला होता, लक्षात राहण्यासारखा सीन होता, ते आवडलं मला. आणि सिरियल करायला, मी खरं सांगू का, माझं ना तेवढं हिंदीचं ना प्रभुत्व कमी आहे भाषेचं. ज्या गोष्टी म्हणजे आपण वाचलं किंवा आपण डायलॉग्स वगैरे पाठ केल्यानंतर आपण असे करतो, त्याच्यात काही इश्यू नाही येत. पण मला माहिती नाही, समावून आजूबाजूचं ऍटमॉस्फिअर किंवा काही नाही, गोष्टी मला आणि नाही अजून जमलं एक ते. काय दुःख होतं, आपल्यातले सुपरस्टार अगदी अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे, म्हणजे इतके मोठे मोठे स्टार, पण जेव्हा हिंदीत काम करतात तेव्हा रामू यहाँ आओ किंवा चाय लेके आओ, त्यावेळेला मला खरंच वाईट वाटतं की हा सुपरस्टार आणि हिंदीमध्ये हे काम करतोय. त्या मनाने लेडी ऍक्टर असं करताना एवढं दिसत नाहीत कोणी, किंवा अगदी हिरोईनची मैत्रीण आहे वगैरे असं कधीच रोल नसतात. हिरोचा मित्र हा रोल नसतोच. अशा भूमिका आपल्या मराठी ऍक्टरना का देत? अगदीच हाताच्या बोटावर मोजण्याइतके आहेत, जसं की सचिन खेडेकर वगैरे, त्यांना चांगले रोल मिळाले. तळपदे, त्याला चांगले रोल मिळाले. पण अनेकदा मराठीतले मोठे मोठे स्टार, मला असं वाटतं किंवा पैसे मिळतात, हिंदीत मिळतात म्हणून जातात. पण तर त्यावेळेला त्याशी तर आता तुला काय म्हणायचंय तुला? नाही, पण त्यावेळेला त्यांचे काय हे होतं मला माहिती नाही. पण आता लक्षा मामाने मैंने प्यार किया जो केला, तो हो. त्याचा रोल म्हणजे माइल स्टोन झाला ना एकदमच. किंवा अशोक मामांनी करण अर्जुन मध्ये काय रोल केला नाही, होता. अगदी ते बोटावर हा, मोजण्यासारखे, परंतु जास्ती म्हणजे आपले मराठी कलाकारांना शक्यतो नोकराचेच रोल तिथे मिळतात. रामू म्हटलं की आपल्याला कळतं आपला कुठला तरी मराठीतला सुपरस्टार येतो. हा, आता तर हे कसं थोडस होतं. जरा वाईट वाटतं त्या म्हणजे त्यावेळेला. मला असं वाटतं की त्या गोष्टी मी तर एकदम म्हणजे म्हणते, एकतर नोकर किंवा रेप झालेली बाई, हो, हेच आपल्याकडे असतं नॉर्मली. म्हणजे काही रोल्स आपण जे साईड रोल बघितले जे ते, हा. असतात ते. पण त्याच्यात सुद्धा त्या व्यक्तीवर किंवा त्या रोलवर पूर्ण अख्खं कथानक काय म्हणतात त्याला अवलंबून असेल, तर तसे रोल करण्यात काहीच हरकत नाहीये. म्हणजे मला नाही तसं काही वाटत. पण समाव माझ्याकडे काही तसे रोल आलेले नाहीत, आणि मी काही फार हिंदीकडे अशी वळले जाणारी नाही. नव्हती. मग काही छोट्या मोठ्या, जे आता मी एक रात जवान ह्या नावाची एक वेब सिरीज केली, प्रिया बापट, आणि इतकं सुंदर कथानक, फक्त नाव ऐकलं की असं वाटतं की हो, मला पण अच्छा, आता राज एकदम जवान आहे म्हणजे काय. तर काही नाही, लहान मुलं तुमची आहेत आणि ते झोपत नाही आहेत, त्याच्यामुळे आई वडिलांना कुठे आउटिंगला जायचं असेल, कुठे बाहेर जाऊन फेरपट, ते करता येत नाहीये. जाता येत म्हणूनच नाही. ते इतकं गोड त्यांनी सीन्स केले होते, इतकं अप्रतिम त्यांनी शूटिंग केलं होतं. आणि प्रिया वगैरे तर म्हणजे इतक्या गोडपोरी काम करतात. प्रिया बापट काय, श्रेया पिळगावकर काय, त्यांनी तर हिंदीमध्ये त्यांचा असा मस्त ठसा उमटवून हो, ठेवलेला आहे अगदीच. छानपैकी. त्यामुळे असं काही छोटं मोठं आलं तर करते. पण हे कधी, मला सिरियल माझ्या हातात आहे आणि त्याच्यामध्ये आता मी करू शकते. 8-10 दिवसाचं मला शूटिंग असं. सिरियल हे माझं ब्रेड बटर आहे. की मी खरं सांगते, मी सिरियल नसेल तर
मी खूप असं 6 महिने झालेत आता काही मिळालं नाही असं मी राहूच शकत नाही. नाही, आणि सिरियल फक्त तुझंच नाही, जे बघणाऱ्या प्रेक्षकांसाठी सुद्धा ती लाईफलाईन आहे असं मी म्हणेन. म्हणजे मला तर ते लोक असं म्हणतात आम्ही रोज भेटतो तुम्हाला, ते हो, इतकं छान बरोबर वाटतं आहे. ऐकायला. माझी आई इतकी त्याच्यावर चर्चा करायची, एखाद्या दिवसाचा एपिसोड हो, चुकला. अस्वस्थ व्हायची, ती ओरडायची, आवाज बंद करा, मला टीव्ही आता बघायचं. OTT मुळे तुम्हाला एपिसोड नंतर बघता येत आहेत, हो, आधी तसं तसं नव्हतं. नव्हतं. आधी तो एपिसोड म्हणजे असं व्हायचं की बापरे आता काय झालं आणि गं? ती मला सगळ्या बातम्या सांगायची, अरे ती बघितली ना, हिचं लग्न झालं, आता हिला बाळ झालं. म्हणजे माझ्यापेक्षा जास्त इन्फॉर्मेशन आईला असायची. हो, खूप खूप म्हणजे त्यामुळे मला आणि जे सिनियर सिटीजन जे घरात बसलेले असतात त्यांच्यासाठी हा विरंगुळा आहे ना. विरंगुळा. खूपच. त्यामुळे ते तर आमच्याशी म्हणजे आम्हाला जेव्हा भेटतात ना तेव्हा ते इतके असे छान असे जवळ येतात असे म्हाताऱ्या बायका तर खूपच म्हणजे कोणी कोणी शिव्या पण घालतं कोणी, कारण काय रोल तसे असतात त्याच्या हिशोबाने. सो मला असं वाटतं ती कामाची पावती आहे आणि आपण हो. त्यांना असं वाटतं की ही आपली माणसं आहेत, आपण रोज पॉझिटिव्हली भेटतो घ्यायला त्यांना. पाहिजे ते. सो त्या हिशोबाने असं छान वाटतं. आणि म्हणजे मला तर आवडतं बाबा की लोकांनी मला ओळखायला पाहिजे की ही ती ना ती असं. मग हे सगळं आटापिटा केलंय तो कशासाठी केलाय? त्याच्यासाठीच तर केलंय ना. त्यामुळे फोटो घ्यायला येणं बाकीच्या गोष्टी. हा कधी कधी असं होतं की खूपच आता क्राऊड आहे आणि नाहीच काही शक्य होत आहे तर कधीतरी आम्हाला पण थोडंसं पळावं लागतं किंवा काही गोष्टी कराव्या लागतात. पण बरं. असा क्राऊड असं छान आपल्या नावाने सगळे असे बोलतायत असे हे एक वेगळं हे आहे, ते छान वाटतं असं ते. सुप्रिया, आत्ताच तू म्हणालीस की तुझ्या ज्या टीचर होत्या त्यांनी तुला अडॉप्ट केल्यासारखं केलं होतं आणि तुझ्या फीज भरत होत्या किंवा कपडे त्या मदत करत होत्या. आता असे शिक्षक होणे नाही. आताचं शिक्षण म्हणजे काय, ट्युशन माझी घेता का, ते बघते मी की माझी ट्युशन घ्या, बघा मी छान अभ्यास करून घेईन, तुमचं मूल हुशार आहे असं सांगितलं जातं. पण तू हा जो किस्सा, हा अजबच किस्सा आहे की टीचर स्वतः सांगते, ती तुला अडॉप्ट करते, तुला शिक्षणासाठी मदत करते. खरोखर अशा शिक्षकांना आपण आभार मानायला पाहिजे. मी अजूनही माझ्या शिक्षकांच्या कॉन्टॅक्ट मध्ये आहे. हो म्हणजे ना. आता स्टार प्रवाहाने सगळ्या शिक्षकांचा जेव्हा आमच्या शिक्षकांचा गौरव केला तेव्हा धरणे मॅडम माझ्या ज्या होत्या त्या आल्या होत्या. आमच्या पीटीच्या सराफ मॅडम सगळ्यांशी अरे म्हणजे वा. माझ्या घरी वास्तुशांत झाली तेव्हा मी सगळ्यांना बोलवलं होतं. कारण की काय आहे की घरामध्ये आपण खूप कमी आणि शाळेमध्ये जास्त जे काय संस्कार होतात ते हो. त्यांच्यामुळे हो. होतात. आणि आज त्यांच्यामुळे आपण ह्या स्टेजला आलोय तर त्यांना विसरणं कसं शक्य आहे. सो अजूनही म्हणजे अजूनही माझ्या फोनमध्ये सगळ्यांचे नंबर सगळ्यांचे कॉन्टॅक्ट सगळं आहे. छान छान. आता एक गंमत सांगते तुला. आपली आसावरी जोशी आहे ना, हा. तिची आई म्हणजे शोभा तुंगारे ही माझी शाळेत टीचर होती. ओ. आम्हाला हिंदी, मराठी शिकवायची आणि त्यांची आई वैद्यबाई म्हणून त्या आम्हाला संस्कृत शिकवायच्या किंग जॉर्ज शाळेत. ओ. त्यामुळे जेव्हा दूरदर्शनवर मी निवेदिका म्हणून लागले होते आणि शोभा तुंगारे पण आधी होती, मला सिनियर होती, ती होती. तर तिने इतक्या काही गोष्टी मला तिथे सांगितल्या ना की मला त्या आयुष्यभर पुरल्या. काही तिने गाईडलाईन दिली की असं नाही, तू असं कर, असं नाही, असं कर. तर आज या निमित्ताने मी आज शोभाताईंची पण आठवण काढते. मला खूप आठवण येते त्यांची. हल्ली तब्येत थोडी त्यांची बरी नसते, पण त्या माझ्या टीचर. आणि जेव्हा आम्ही दोघी, मी आपल्या त्यांना बाई बाई असं बोलवते, मॅडम मॅडम, असं आता बोलू नको, आपण दोघी आता एकाच ठिकाणी न्यूज रिडिंगचे काम करतो, आता मैत्रिणी झालो आपण. आणि इतक्या छान होत्या ना त्या, बोलायलाही खूप छान आहेत. म्हणजे सुप्रिया, आता तू इतकं काम केलंयस कॉमेडीच्या क्षेत्रामध्ये, तुला खरं कॉमेडी क्वीन हा किताब मिळायला हवा. तर तुला असं वाटत नाही की आजकाल कॉमेडी शो किती झालेले आहेत, तर तू स्वतःचा एक कॉमेडी शो काढावा वगैरे, असं नाही वाटत तुला? नाही, कारण की स्टँडअप कॉमेडी आणि स्किट करणं हा हा. खूप वेगळा ओ. वेगळा विषय आहे. म्हणजे वेगळा जॉनर आहे असं मला हा. वाटतं. हा. की स्टँडअप कॉमेडीमध्ये खूपच ताकद असायला पाहिजे. तू काय कारण कमी की नाही आहेस नाही कुठे. नाही पण कसं प्रयत्न असतं तरी तरी पण बघायला काय हवा. होतं की हा. स्टँडअप कॉमेडीमध्ये तुम्ही मिमिक्री येते किंवा हम्म. काही गोष्टी. आता आपण एखादा जोक सांगायला तर तो कसा फुलवून सांगता येईल वगैरे हे मी करू शकते. हम्म. पण मग मी मिमिक्री नाही करत कोणाची, मला मिमिक्री आता नाही मला एक जमत. सांग, मिमिक्री आणि कॉमेडी मध्ये काय फरक आहे? खूप फरक आहे, खूप फरक आहे. थोडासा सांग जी, बरं माझ्या दर्शकांना. कारण की काय आहे कॉमेडीमध्ये करताना स्किट करताना ऍक्शन रिॲक्शन ह्या गोष्टी खूप महत्वाच्या. डिपेंड असतात, महत्वाच्या असतात. आणि जेव्हा तुम्ही मिमिक्री करता तेव्हा आउट अँड आउट तुम्ही सोलो मिमिक्री करून
त्याचे आवाज काढणं, तर ते मला नाही येत. आणि मी हे सांगते की मी मिमिक्री आर्टिस्ट नाहीये, मी आर्टिस्ट आहे. बरोबर. हम्म. सो तुम्ही मला एखादं स्किट द्या, त्याच्याबरोबरच्या ऍक्शन रिॲक्शन, त्याच्याबरोबर काम करणं वगैरे, हे मी जे होतो, पण मला मिमिक्री नाही करता येईल. सो हा आउट अँड आउट वेगळा जॉनर आहे. पण तू जसं म्हणालीस की एक सोलो परफॉर्मन्स करायचा असेल, तर त्याच्यासाठी त्या ज्या ती जी संहिता लागते, जी लिखाण लागतं, ते खूप स्ट्रॉंग पाहिजे. पण हे सोलो परफॉर्म करतात, त्यांचं लिखाण दुसऱ्या कोणीतरी केलेलं असतं. हो, असतं. कोणी हो. केलेलं असतं, कोणी त्यांच्यामध्ये, पण शेवटी काय ते काय म्हणतात त्याला, इम्प्रुव्हायझेशन करून जे कसं तुमच्यासमोर प्रेझेंट करतायत, प्रेझेंट करतायत सादरीकरण. ते महत्वाचं असतं. सो तो एक वेगळा विषय आहे. म्हणजे आत्ताच समीर चौगुले सम्या सम्या मैफिलीत करतोय. हो, म्हणजे मी अजून पाहिलेलं नाहीये, पण सम्याला मी इतके वर्ष ओळखते, सो मला माहिती आहे. सो तो ते 2.5 तास ते अगदी म्हणजे लोकांना खिळवून लोकांना ठेवतो. खिळवून ठेवू शकतो. आणि तसंच जर लिखाण चांगलं मिळालं किंवा काय, तर माहिती नाही, मी पण कदाचित ते कारण मला ट्राय असं करेन. वाटतं की जे स्टँडअप कॉमेडी करतात ते उत्स्फूर्तपणे त्यांची स्वतःची शैली असते ती. अगदी असं, अगदी. आणि किंवा मला असं एखादा वाटतं की ऑडियन्स मधून काहीतरी म्हणाला, तर त्याला उत्तर पटकन देण्यासाठी हजर हजर जबाबीपणा जबाबीपणा तो असायला पाहिजे. सो त्याही गोष्टी खूप गरजेच्या असतात. गरजेचे असतात. बरोबर आहे. सो माहिती नाहीये पुढे, म्हणजे जसं तू म्हणालीस तसं की सम्या सम्या मैफिलीत जसं त्याने सुरू केलं, तसं मी पण ओ प्रिया प्रिया म्हणून करू शकते. तर तुझ्या याच्यावर खरंय. आता बघ, आपण नाव पण काढलंय. ऑल द बेस्ट कर. बरं, अजून एक म्हणजे मी तुला विचारते की हा गंभीर प्रश्न आहे जरा, की समजा तू अशी एखाद्या संध्याकाळी चहाचा कप घेऊन बसलीयस किंवा सकाळी सकाळी उठलीयस किंवा झोपेत आहेस आणि तुला स्वप्नामध्ये या 3 व्यक्ती आल्या, तर अगदी थोडक्यात सांग, तर तुला त्या क्षणी काय वाटेल? एक बाळासाहेब ठाकरे, त्याच्यानंतर दुसरी तुझे सासूबाई, आणि तिसरे तुझे बाबा. सासूबाईंना एवढं सांगेन की खूप वर्ष तुम्हाला शोधत राहिले, पण जो काही काळ आपण एकत्र घालवला, सो तो पुरेसा नव्हता. म्हणजे मला ते नातं जे आहे सासू सुनेचं, तर ते फुलवणं, टिकवणं, त्याच्यासाठी वेळच नाही मिळाला. सो त्या गोष्टी राहून गेल्यात. सो त्यांना असं वाटेल की त्यांची सेवा करणं ऍक्च्युली, म्हणजे माझ्या परीने जेवढं मला जमत होतं तेवढं मी त्यांच्या शेवटच्या ह्याच्यात केलं. पण अजून थोडा वेळ मिळाला असता तर मी त्यांच्या बरं हातचं वाटतं. छान खाऊ खाऊ पिऊ घातलं असतं त्यांनी मला. काही जी, आणि त्यांना आवड प्रचंड होती, म्हणजे साड्या दागिने घालायची वगैरे, तर त्या सगळ्या गोष्टी करायला मिळाल्या नाही. तर आता सासू म्हणून नाही, पण बाकी कुणी म्हणून जर माझ्या आयुष्यात त्या परत आल्या, किंवा अजून काही काय म्हणतात त्याला, कुठल्याही नात्याने जरी आल्या, कुठच्याही तर रूपात आल्या कुठल्याही रूपात आल्या तरी मला आवडेल ते. बाबांच्या बद्दल. आणि पप्पांचं असं झालं की पप्पांना खूप या गोष्टी, त्यावेळेला ना अल्फा मराठी होतं, झी नव्हतं तेव्हा. हा हा. तेव्हा ते मला सारखे असं ते लागलं ना, तर ते म्हणायचे, इथे तू कधी जाणार, इथे तू कधी जाणार. तर ते जरा थोडस राहून गेलं की आता मी म्हणजे, बघा पप्पा, आता मी झी मराठीवर पण आहे, मी स्टार प्रवाह पण आहे, मी बाकीच्या गोष्टी पण करते, फिल्म पण करते. सो ते बघणं थोडस, त्यांनी बघितलं असतं तर आनंद वाटला असता. सो ते आणि पप्पा राहून गेलं, आणि त्यामुळे आता खूप मिस. साहेबांच्या बद्दल. साहेबांचं तर म्हणजे काय म्हणू आता, म्हणजे म्हणजे त्यांना, ते जर समोर आले तर मला वाटत नाही की मी काही बोलू शकेन. कारण त्यांची भाषणं ऐकून म्हणजे अशी कानावर, म्हणजे माझा नवरा तर डायहार्ड फॅन आहे, डायहार्ड फॅन आहे त्यांचा. त्याच्यामुळे तो अजूनही कुठेही साहेबांचं भाषण लागलं की तो ऐकतोच ऐकतो. आणि त्याच्यामुळे आम्हालाही ते असं व्हायचं की साहेब बोलतायत, कुठे, काय काय, कुठली सभा, काय आहे. म्हणजे त्यांचं जे होतं ना असं सडेतोड उत्तर आणि ज्या गोष्टी, तर म्हणजे त्यांना भेटणं ही खूप गोष्ट म्हणजे आता हे आहे. पण ते समोर आले तर मला नाही वाटत मी काही बोलू शकेन. म्हणजे त्या खूप गोष्टी असतात की आपण काही न बोलता सुद्धा बऱ्याचशा गोष्टी बोलून जातो. सुप्रिया, तू खूप छान 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 बोलतेस. मा सांग, तुला खूप छान बोलता येतं. मला सगळं असं छान छान बोबलं बोलायला येतं. हा.
कला आपण कार्यक्रमाची सुरुवात बोबल्या बोलायलाच करायला पाहिजे होती. हा. ते आहे ना, तू बोई तर बोई, मी का काय बोई. बोई. बोबडं बोलणं हे म्हणजे माझ्या, खरं सांगते म्हणजे मी आता जे काही म्हणजे मला सगळेजण सुपारी क्वीन म्हणतात, सुपारी कुमारी म्हणतात. हा. तर आमच्याकडे असं आहे की एखाद्या कार्यक्रमाला तुम्ही जेव्हा जाता आणि मग त्याचं जे तुम्हाला मानधन मिळतं, तर आमच्या भाषेमध्ये ती सुपारी असते. सुपारी. तर कितीची सुपारी आहे असं आपण म्हणतो. तर विकास समुद्रे माझ्याबरोबर तेव्हा आम्ही फुबई फुले एकत्र होतो आणि आम्हाला काहीतरी एखादी स्क्रिप्ट दिलं होतं, तर ते काही करत रिहर्सल वगैरे केलं. असं खूप वेळा व्हायचं की काही काही गोष्टी, काही काही स्क्रिप्ट वर्कआउट नाही व्हायच्या. तर ह्याच्यात काही घडत नाहीये, ह्याच्यात काही घडत नाहीये. तर तो असं गेला बाहेर निघून, तो म्हणाला थांब मी जरा आलो जाऊन. मग तो असा काहीतरी एक फेरफटका मारून आला आणि मग मला म्हणाला अरे सुपर, तो मला सुपर म्हणतो. हा. ते सुपर काय करायचं म्हणलं, मला काय माहिती, तुला तर काय, तुला त्या लिवायलाच येत नाही, तर मी काय करू. तो म्हणला, हे काय असं बोलते. म्हणलं मी कुठे काय बोलते, तू तर विचारलं मला तू काय करतो ते. तर तो मला म्हणाला हे असं बोलू शकशील तू अख्ख्या स्क्रिप्ट मध्ये, अख्ख्या स्किट मध्ये बोलू शकशील. म्हणलं, हा मग बोलेन. तर तो म्हणाला की थांब, मग मी उद्या काहीतरी लिहून आणतो. आणि मग ते त्याने थुपली या पादुकुठेचं स्क्रिप्ट लिहून आणलं आणि त्याने ते इतकं अप्रतिम लिहिलं होतं की कोण कुते मत कथाला हे पण आम्हाला माझ्या काय म्हणतात ना, आपण पदरचं आपण टाकतो ते सुद्धा टाकावं लागलं नाही, इतकं त्याने उत्तम स्क्रिप्ट लिहून आणलं होतं. आणि त्या दिवशीचं आम्ही परफॉर्मर ऑफ द वीक होतो. वा. पण तर मला एक सांग, हे तुम्ही तुमच्या पदरचं टाकता ते असं अलाउड असतं? हा, काय 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 वेळेला काय होतं की स्टार्ट छान असते, एंड मस्त असतो, पण मध्येच काही घडत नाही. हा. किंवा एखादा आता समजा त्या रोलला नॉर्मल बोलणं नको आहे, पण ते त्याच्याच काहीतरी लकअप घेऊन केलं काहीतरी. स्क्रिप्ट हे असेच असतात, त्याच्यामुळे काय आर्टिस्टला पदरचं हे करावंच लागतं. पण तुला गंमत माहितीये का, माझ्याकडे सुनील नारकर गेस्ट म्हणून आला होता, त्याच्याशी अशाच गप्पा मारल्या होत्या. तर तो सांगत होता अमेरिकेमध्ये डिरेक्टर असतो किंवा रायटरच्या त्यांच्या स्क्रिप्टमध्ये तुम्ही असंही घालू शकत नाही. अच्छा, त्यांच्याकडे अजिबात चालत नाही. म्हटलं आपल्याकडे मग आपण नाही, खूप स्वातंत्र्य खूप घेतो आणि स्वातंत्र्य. हो हो, नाही नाही, ते करावंच लागतं. कारण आपण एखादं काय म्हणतात त्याला, एक कॅरेक्टर पकडतोय, तर त्या कॅरेक्टर मध्ये समजा मला तशा पद्धतीचं आणि त्या बोलणं कलाकारामध्ये ते टॅलेंट्स पण आहेत. पाहिजेत हा, की एक्झॅक्टली. उत्स्फूर्तपणे आणि स्वतःचं ते करावंच घालणं. लागतं. आता मी फू बाय फूचे 9 सीझन केले. म्हणजे मी आणि डॉक्टर निलेश साबळे आम्ही दोघंच असे होते जे पहिल्या दिवसापासून शेवटच्या दिवसापर्यंत. शेवटपर्यंत. त्यामुळे मी आता फू बाय फूच्या 9 सीझन मधल्या 5 ट्रॉफ्या माझ्याकडे. मग रनरअपची म्हणा वा. किंवा विजेतेची म्हणा, हे 5 ट्रॉफ्या माझ्याकडे. सो माझ्या बरोबर काम, म्हणजे मी जेव्हा आनंददादा बरोबर काम केलं, आनंद अभ्यंकर, आनंद. तर एक वेगळाच जॉनर होता. कारण आनंददादाला फुबई फू स्किट आनंददादा करणार आहे असं. हो. मग माझं झालं की ती, अरे बापरे, की इव्हन भाऊ बरोबर सुद्धा, माझं जेव्हा भाऊ बरोबर सिलेक्शन झालं तेव्हा मी दीपाला म्हटलं, दीपा तेली तेव्हा झी मध्ये म्हणजे अजूनही आहे ती, तिला म्हटलं अगं भाऊ आणि माझी कसं काय जमेल, म्हणजे तो एक वेगळाच म्हणजे हो. त्याचा रिॲक्शनचा फंडाच वेगळा आहे, माझा वेगळा आहे. नाही नाही, छान होणार बघ तू, मस्त होणार ते. आणि असं झालं की ती इतकं चांगलं वर्क झालं की ते म्हणजे आता भाऊ सुप्रिया हीच जोडी लोकांना, फेमस हा आहे. हा, तर ते म्हणजे असं होतं कधी कधी की अरे बापरे, ह्याच्याबरोबर कसं काय. पण तुझी आणि कुशल बद्रिकेची जोडी कशी होती? ज्या वेळेला आम्ही ऍक्च्युली फू बाय फू विनर झालो, ते जे पिक्चर बघायला जायचं जे स्किट होतं, ते हा. ऍक्च्युली लिखित स्किटच नाहीये. ओ, लिखित स्किटच नाहीये ते म्हणजे काय झालं की आम्ही एक स्किट तुम्हीच केलं, डेव्हलप केलं. एक स्किट केलं, त्याची काय म्हणतात त्याला टेक्निकल रिहर्सल झाली आणि नंतर असं त्यांना जाणवलं की ह्याच्यात काही घडतच नाहीये, काही नाहीच आहे. मग ते म्हणाले मग काय करणार, काय कसं काय करायचं. ते म्हणाले की नाही नाही, काही नाही, हे नका करू. आणि ही गोष्ट 5 वाजताची आणि 7 वाजता इव्हेंट सुरू होणार, फू बाय फू फिनाले. मी म्हटलं 2 तासात काय होणार आहे, काय करायचं. मग आम्हाला एका रूम मध्ये बंद केलं, मी, कुशल पत्रिके, तुषार देवल आमचा म्युझिक, हो. आणि मी, कुशल भाऊ, आम्हाला एका रूम मध्ये बंद केलं आणि त्याच्यानंतर जे बाहेर आलं ते स्किट होतं.
मग तू असं कर, मी असं करतो, थांब मी आपण बोलूया, मग याच्यावर काहीतरी करूया, मग जास्त डायलॉग नको कारण भाऊला लक्षात राहत नाहीत. आता एवढं रिहर्सल करून नाही लक्षात, 2 तासात काय लक्षात राहणार. मग आपण म्युझिकवर खेळूया, आपण ऍक्शन रिॲक्शनवर खेळूया, अख्खं स्किट तसं केलं आणि त्या वर्षी आम्ही विनर झालो. पण ते खरंच आहे का भाऊच्या लक्षात राहत नाही ते? नाही राहत. कारण आपण ते पण तुला सांगू बघतो त्याची त्याच्यावरून. खासियत ही जास्त चांगली आहे, मला असं वाटतं की तो प्रत्येक रिहर्सलला काहीतरी वेगळं करतो, प्रत्येक रिहर्सलला. म्हणजे आपल्याला असं होतं की अरे हा हे त्याच्यापेक्षा छान आहे, अरे वा हे त्याच्यापेक्षा छान आहे. सो मला असं वाटतं की अरे यार भाऊ विसरतो, अशा गोष्टी घेण्यापेक्षा तुम्ही पॉझिटिव्हली घ्या की अरे यार भाऊ प्रत्येक वेळेला काहीतरी वेगळं करतो आणि त्यामुळे तो ते वेगळेपणा बाहेर येतो. वेगळेपणा बाहेर येतो आणि त्याच्यामुळे जेव्हा टेक असतो ऍक्च्युअल टेक मध्ये भन्नाटच होतो काहीतरी. त्याच्यामुळेच या गोष्टी घडतात ना. बरं, आज तू आली आहेस म्हणून माझ्या स्पॉन्सरनी तुझ्यासाठी काही गिफ्ट्स पाठवल्यात, तर हो त्या मी तुला आता देते. डॉक्टर जी.डी. पोळ यांचं हॉस्पिटल आहे आणि कॉलेज आहे, मेडिकल कॉलेज आयुर्वेदाचं, डेंटल कॉलेज आहे. त्यांनी हे तुझ्यासाठी काही आयुर्वेदाचे प्रॉडक्ट पाठवलेले आहे. हो अच्छा, थँक्यू थँक्यू सो मच. हेअर ऑइल, हर्बल टी, हो वा मसाले वा उठणं. वा वा वा, थँक्यू सो मच. हे प्युअर ओरिजिन्स यांचे प्रॉडक्ट आहेत, सगळं खाऊ आहे. तुझ्या मुलांनाही दे, घरी सगळ्यांना दे. आणि हे सगळे ऑर्गॅनिक आहेत, कसं विदाउट केमिकल्स. हे त्यांच्या फार्म मध्ये सगळं पिकवलं जातं. हो हा, सगळं हॉट प्रेस ऑइल वापरून. खूपच पॅकिंग केलंय. हे पण आहे त्यांच्या शेतातल्या कैऱ्यांचं. वा वा वा. प्युअर ऑर्गॅनिक हे सगळे खाऊ आहेत वेगवेगळे. अच्छा अच्छा, हे पीठ आहे कसलं तरी. हो, म्हणजे वेगवेगळे प्रकार आहेत. आता काय थालीपीठ. मला हो, माहित आहे, थालीपीठ आहे. हे चकली आहे त्याच्यात. वा हे लाडू आहेत कसले तरी. अच्छा. हे सगळं हो. ऑर्गॅनिक आहे. हा. मला Thank you, वाटतं thank हे you, thank चटणी you so किंवा much. मसाला आहे. सगळं तेल, तांदूळ, डाळ सगळ्या गोष्टी असतात, भाज्या वगैरे असतात. अच्छा, कांदा लसूण मसाला. हो हो. त्याच्यानंतर हे डॉक्टर मंजिरी निरगुडकर राव यांनी लिहिलेलं एक पुस्तक आहे, अच्छा. पण सगळ्या व्हेजिटेरियन आहेत. अप्रतिम, आधी वरण भातापासून पंचपक्वानापर्यंतच्या सगळ्या कृती ह्याच्यात आहेत. अच्छा म्हणजे तू नॉनव्हेज तर अप्रतिम करतेस, पण आता व्हेज पण चांगलं करशील. अच्छा वा वा. त्याच्यानंतर हे सिरो कंपनीचे प्रोडक्ट आहेत. एकेका बाटलीची किंमत 4 ते 5 हजार रुपये अमेरिकेत आहे. या कंपनीने ते प्रॉडक्ट इथे आणून त्याचं अनालिसिस केलंय आणि इथे 400 ते 500 रुपयात एक एक बाटल्या मिळतात. त्याच्यात काय काय ते लिहिलेलं आहे. म्हणजे आता ही जी आहे ही स्पेशली ज्यांच्या घरी कुत्रा असतो किंवा फ्रीजमध्ये फिश आणि भाजीच्या की सगळा वास येतो ना, 3-4 दिवस उघडलं तर फ्रीजमध्ये एका वाटीत घालून ठेवायची. फ्रीज मधलं सगळं म्हणजे ओडर जी असते ती सगळी निघून जाते. किंवा तू बाथरूम मध्ये ठेव. हा एअर फ्रेशनर नाही, परंतु घाणेरडे कसलेही वास येत नाही, सगळे ते वास जे असतात ते शोषून घेतात. असे हे वेगवेगळे 5 त्यांचे आहेत, असे 250 ते 300 प्रॉडक्ट आहेत. पण त्यांनी तुला हे 5 प्रॉडक्ट पाठवले. हे सगळं अमेझॉनवर उपलब्ध आहे. ओके ओके येस. मी तुला सगळं देते बांधून. थँक्यू अमृता, मस्त वाटलं, छान गप्पा मारल्या आपण. आणि तुम्ही पण आमच्या गप्पा नक्की ऐका, तुम्ही पण एन्जॉय कराल. आणि हिच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करायला पैसे नाही लागत, त्यामुळे बिंदास करू शकता तुम्ही. आणि आपली माणसं म्हणजे आपण रोज भेटतोच नेहमीच टीव्हीवर सिरियलच्या माध्यमातून वगैरे, ह्या जरा वेगळ्या एका अनुषंगाने का होईना की आपण छान गप्पा मारतोय असं समजूया. आणि मजा येईल तुम्हाला, त्यामुळे मला पण खूप मजा आली. थँक्यू सो मच.